आहेत जमुना मुंगूसमारे। भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यामधल्या लोभी गावात त्या राहतात। भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांनी 15 डिसेंबरला सकाळी सिझेरियन नंतर एका गोड मुलीला जन्म दिला। जमुना बेशुद्ध असल्याने त्यांना वॉर्डात ठेवण्यात आलं, मात्र शुद्धीवर येताच त्यांना पोटात दुखण्याचा त्रास सुरू झाला। शस्त्रक्रियेमुळे दुखत असेल असे डॉक्टरांकडून सांगण्यात आलं। दरम्यान आपल्या पोटात काहीतरी असल्याचं त्यांना जाणवलं, म्हणून खासगी डॉक्टरांकडे सोनोग्राफी केली असता मुंगूसमारे कुटुंबाला धक्काच बसला, कारण जमुना यांच्या पोटात चक्क कापडाचा बोळा आढळून आला। शस्त्रक्रियेमध्ये जमुना यांच्या पोटातून रक्त शोषून घेणारा कपडा काढण्यात आला। तिथं तिने पण गोडाचा आहे म्हणून सांगितलं होतं, पण मला ब्लड कमी होता तर ब्लड आणा म्हणते, तेव्हा तिच्या ऑपरेशन होईल। मग हे रात्रीच गेले नागपूरवरून ब्लड आणायला। मग सकाळीच ऑपरेशनला नेला, ब्लड पण चढवला ना, तर ऑपरेशनमध्ये त्यांना दाखवला हिच्या पप्पाजीला पूर्ण की हा निघाला, म्हणजे 2 लिटर पू निघाला म्हणत, एक कापड न सुत्री। तो जो गोळा एक तयार झाला होता त्याला आम्ही ओपन केलं आणि त्यातनं पस निघाला पहिल्यांदा, आणि मग एक मोठा समूह 10 बाय 10 सेंटीमीटरचा एक कापड निघाला। मग ते पूर्ण काढून टाकलं आणि ते सगळं काढल्यानंतर पोटामध्ये जिथे कुठे थोडा बहुत पस पसरल्यासारखा झाला तो एरिया पूर्ण क्लीन केला आणि नंतर मग क्लोज करून पेशंटला हायर अँटीबायोटिक स्टार्ट केले। भंडारा जिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टरांचा निष्काळजीपणा जमुना मुंगूसमारे यांच्या जीवावर बेतू शकला असता। त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिले आहेत। मला या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर आम्ही सगळी माहिती प्राथमिक गोळा केली आणि याच्यासाठी आपण एक चौकशी समिती सुद्धा नियुक्त केलेली आहे ताबडतोब, आणि या चौकशी समितीचा आपण अहवाल मागवलेला आहे। तो आपल्याला प्राप्त झाला की आपण याच्या जे काही शासकीय नियमानुसार कारवाई आहे ती पूर्ण करूयात। ग्रामीण भागातील बहुतांश जनतेला ग्रामीण रुग्णालयाचाच मोठा आधार असतो, म्हणूनच सरकारी रुग्णालयांचा अशा प्रकारचा हलगर्जीपणा अक्षम्य आहे। झी मीडियासाठी भंडाऱ्याहून माधव चंदनकर सह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।